राधाचे लग्न माझा भाऊ साहिलसोबत झाले होते. माझा दादा हा साधा सरळ स्वभावाचा होता. जेव्हा राधा लग्न होऊन आमच्या घरी आली तेव्हा तिच्या मनात खूप स्वप्न होती. तिचा चेहरा नेहमी हसरा प्रसन्न असायचा. ती सर्वांशीच अगदी प्रेमाने आपुलकीने बोलायची. राधा वहिनी जेव्हापासून घरात आली होती तेव्हापासून घरातील वातावरण एकदम बदलून गेलं होतं. घर नेहमी हसत खेळत असायचं. तिच्या बोलक्या स्वभावाने कमी वेळातच तिने प्रत्येकाशीच एक प्रेमाचे नाते निर्माण केले होते. दादाची व तिची जोडी एकदम लाखात एक दिसायची. वहिनी घरातील इतरांप्रमाणे दादाकडेही पूर्ण लक्ष द्यायची. त्याला काय हवं काय नको याची ती पूर्ण काळजी घ्यायची. तशी तर ती घरातील सर्वांचीच प्रेमाने आपुलकीने काळजी करायची. तिचा स्वभाव उत्साही व नेहमी काहीतरी नवीन करण्याची आवड असणारा होता. त्यामुळे घरातील सर्व गोष्टी समजून घ्यायला शिकून घ्यायला तिला फार वेळ लागला नाही. तिच्याकडे पाहून तर मला नेहमी सकारात्मक वाटतं. मनाला प्रसन्नता लाभते. फक्त नवऱ्यालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला तिने आपलेसे केले होते. म्हणूनच तर आईसुद्धा तिला मुलगी मानत होती. आईला देखील तिचे फार कौतुक असायचे. राधा वहिनी इतक्या कमी वेळात घराला आपलंसं करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. तिच्याकडे एक वेगळीच सकारात्मक शक्ती होती. सुरुवातीच्या काही महिन्यात सर्व काही अगदी छान चालू होतं. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. पण वेळेनुसार सर्व काही बदलत गेलं. नेहमी हसत खेळत राहणारी आमची वहिनी आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी पाहण्यास मिळत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू कमी होताना दिसत होता. नेहमी सर्वांशी संवाद साधणारी बोलणारी माझी वहिनी हल्ली कोणाशीच फारसे बोलणे करत नव्हती. तिच्यातील हा बदल दादा सोडून आमच्या सर्वांच्याच लक्षात येत होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच निराशा दिसत होती. बोलतानाही तिच्या मनावर एक प्रकारचे दडपण जाणवत होते. पण असं काय झालं आहे ज्यामुळे वहिनीचे वागणे इतके असे बदलले आहे याचाच विचार मी नेहमी करायची. पण वहिनीला कसं काय विचारणार या विचाराने मी काही दिवस गप्प राहिले. पण दिवसेंदिवस वहिनीचे वागणे अजूनच बदलत गेले. वेळेनुसार वहिनी व दादामध्ये दुरावा वाढत गेला. अलीकडे दादा घरी कमी वेळच असायचा. नेहमी कामात व्यस्त राहायचा आणि जरी कधी घरी असला तरी वहिनीसोबत मात्र जास्त बोलत नसे. हे आमच्याही लक्षात आलं होतं. पण नवरा बायकोमध्ये आपण कसं काय बोलणार म्हणून काही दिवस शांत राहायचं ठरवलं. पण दिवसेंदिवस परिस्थिती अजूनच नाजूक होताना दिसत होती. म्हणून मी एक दिवस वहिनीच्या जवळ जाऊन तिला हा प्रश्न केला की, वहिनी काय झालं आहे? तुझं वागणं खूप बदललेलं आहे. तेव्हा वहिनी बोलली, काही नाही, मी ठीक आहे. थोडासा थकवा जाणवत आहे त्यामुळे चेहरा असा अस्वस्थ वाटत आहे. असं बोलून बहिणीने विषय टाळला. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून काहीतरी वेगळंच आहे हे नक्कीच लक्षात येत होतं. ती स्वतः जरी बोलत नसली तरी तिचा चेहरा मात्र काहीतरी वेगळंच सांगत होता. असं सत्य जे कोणालाच माहीत नव्हतं. तेव्हा मी वहिनीला पुन्हा पुन्हा विचारलं की, वहिनी खरं सांग काय झालं आहे? बरेच गेले काही दिवस मी पाहत आहे तुझ्यात खूप बदल झालेला आहे. तेव्हा वहिनी सांगू लागली की, हल्ली सौरभ खूपच बदललेले आहेत. ते पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ते माझ्याशी फारसे बोलत देखील नाहीत आणि माझ्यासोबत वेळसुद्धा घालवत नाहीत. त्यांचे वागणे खूपच वेगळे मला जाणवत आहे. माझं काय चुकतं हेच मला कळत नाही. प्रत्येक गोष्टीवरून ते माझ्याशी चिडचिड करतात. माझ्याशी वाद घालतात. मी त्यांना समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण ते मात्र माझ्या भावना समजून घेऊ शकत नाहीत. माझ्या फार काही अपेक्षा नाहीत, पण त्या देखील त्यांना जाणून घ्यायच्या नाहीत. त्यामुळे मला खूप एकटं एकटं वाटत आहे. मनावर एक वेगळंच दडपण आलेलं आहे. तेव्हा मी वहिनीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की, संसार म्हटलं की थोडं भांडणं रुसवे फुगवे येतात. संसारात चढ उतार हे येतच राहतात. ते प्रत्येकासोबतच होत असतं. म्हणून तू असं उदास राहू नकोस.
पण वहिनीच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच भाव होते. तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. तिचं मन कुठेतरी दुखावलेलं होतं. तिच्या मनाला कोणता तरी आघात झाला होता. तिची अवस्था पाहून मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. कारण ती जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आली होती तेव्हा तिचा हसरा चेहरा आणि आत्ताची तिच्या चेहऱ्यावरची उदासी खूप काही सांगून जात होती. नेहमी हसत खेळत राहणारी माझी वहिनी अशी उदास झाली आहे हे मला सुद्धा पाहवत नव्हतं. आम्हाला माहीत होतं की वहिनीने आपल्या नवऱ्यासाठी आणि घरातल्या सर्वांसाठी खूप काही केलं आहे. स्वतःचं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. ती पूर्णपणे या नात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. पण दादा आजकाल वहिनीशी जे काही वागत असतो, जे काही बोलत असतो, त्यामुळे वहिनी खूप दुखावली जाते. तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो. त्याचं दुःख तिला खूप होत असतं. ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी आम्हाला वहिनीने चांगली बातमी दिली. ती आई होणार होती. आता आम्हाला वाटलं की आता तरी परिस्थिती बदलेल. आता त्यांचे नाते आणखीन घट्ट होईल. त्यांचा संसार सुखाचा होईल असं मला व आईला वाटलं होतं. पण असं काहीही झालं नाही. गरोदरपणाच्या दिवसातसुद्धा तिने एकटीनेच सर्व काही केलं. तिला साथ देण्यासाठी दादाची गरज होती. पण दादांनी कोणत्याही गोष्टीमध्ये सहभाग घेतला नाही. दवाखान्यात सुद्धा आम्हीच सोबत तिच्या जात होतो. दादाने कधीच कोणती जबाबदारी घेतली नाही. वहिनीला सुद्धा वाईट वाटत होतं की दादाने तिच्यासोबत यावं, या काळात तिची काळजी घ्यावी, तिची प्रेमाने चौकशी करावी. पण असं काहीही घडलं नाही. दादा नेहमीच कामात व्यस्त असायचा. तेव्हा आईने दादाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दादा कामाचे बहाणे सांगू लागला आणि राधाच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देऊ नका असं तो बोलू लागला. दादा समजून घेण्याच्या मनस्थितीत कधीच नव्हता. वहिनी मात्र त्याच्याकडून फक्त प्रेमाची आणि 4 शब्द आपुलकीची बोलण्याची अपेक्षा ठेवत होती. पण ते दादांनी कधीच केलं नाही. असेच दिवस जात होते. वहिनी गरोदरपणाच्या दिवसामध्ये सुद्धा उदासच होती. तिने 9 महिने पूर्ण केले आणि एका सुंदर मुलीला जन्म दिला. आता घरात लहान बाळ येईल आणि घरातील वातावरणच बदलून जाईल. त्यामुळे दादासुद्धा आता थोडा सुधारेल आणि त्याच्या वागण्यात काहीतरी बदल होईल असं सर्वांनाच वाटत होतं. वहिनीसुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत होती. बाळ आता घरी आलं, पण दादा काही फारसा बदलला नाही. त्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही. तो पूर्वीप्रमाणेच आहे तसाच वागत होता. आम्हाला मात्र आशा होती की दादाचा आणि वहिनीचा संसार एक दिवस नक्कीच सुखाचा होईल. दादा एक दिवस नक्कीच बदलेल आणि त्यांचे नाते आणखीनच घट्ट होईल. पण असे काही झाले नाही. दादाचं वागणं कधीच बदललं नाही. याचा सर्वात जास्त त्रास वहिनीलाच होत होता. आपण आई झालो आहोत हा आनंद वहिनीला होता, पण ती व्यक्त करू शकत नव्हती. मुलीकडे पाहून ती नेहमी सकारात्मक राहण्याचा, हसण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या मनात मात्र खूप मोठे दुःख होते. ती आतून उदास होती. वरून जरी ती दाखवण्याचा प्रयत्न करत होती हसण्याचा, पण तिचे मन मात्र कशातच लागत नव्हते. दिवसेंदिवस तिची अवस्था अजूनच नाजूक होत चाललेली होती. तिचे मन आतमधून तुटलेले होते. तिची अवस्था पाहून आम्हाला सुद्धा खूप जास्त वाईट वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे गायब झालेला होता. तिने आमच्या कुटुंबासाठी खूप काही केलं. कुटुंबाला आपलं मानून तिने नेहमीच आमच्या सर्वांचा विचार केला. पण तिला त्या बदल्यात काहीही मिळालं नाही. तिला नवऱ्याचं प्रेम, आपुलकी कधीच मिळाली नाही. तिची मानसिक अवस्था खूपच कमजोर होत चाललेली होती. आम्ही नेहमीच तिच्या सोबत होतो, पण तिला तिच्या नवऱ्याची सोबत हवी होती. संसारात आपल्या जीवनसाथीची साथ हवी होती. नवऱ्याचे प्रेम, आपुलकी हवी होती, जे तिला कधीच भेटलं नाही. आणि याच मानसिक अवस्थेमध्ये तिने एक दिवस स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा मी तिला त्या अवस्थेमध्ये पाहिलं तेव्हा तिला मी पटकन दवाखान्यात घेऊन गेले. तिच्यावर दवाखान्यात उपचार झाले, पण तिला जगण्याचीच इच्छा अजिबात नव्हती. त्यामुळे ती दवाखान्यातील औषधांना सुद्धा चांगला रिस्पॉन्स देत नव्हती. ती शरीराने आणि मनाने दोन्ही बाजूंनी खचलेली होती. तिला जगण्याची उमेदच तिच्यात राहिलेली नव्हती. त्यामुळे दवाखान्यातील औषधांचा सुद्धा तिच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता. आम्हाला काहीच कळत नव्हतं की तिने इतका मोठा निर्णय कसा काय घेतला. स्वतःला संपवण्याचा तिने विचार कसा काय केला. तिला पाहण्यासाठी दादा दवाखान्यात आला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. त्याला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप होत नव्हता. त्याचे वागणे सुद्धा आहे तसेच होते. काही दिवसांनी आम्ही तिला घरी घेऊन आलो, पण तिची मानसिक अवस्था मात्र तशीच होती. औषध उपचार सर्व काही चालू होतं. मी आणि आई तिची पूर्णपणे काळजी घेत होतो. बाळाला सुद्धा सांभाळायचं होतं. वहिनीची अवस्था खूपच नाजूक होती. तिच्याकडे पाहून कोणाला सुद्धा अंदाज लागत होता की तिला किती दुःख होत आहे. तिची मानसिक अवस्था तिच्या मनावर किती खोलवर परिणाम झाला आहे. तिच्याकडे पाहून मला एका गोष्टीची जाणीव झाली की कोणाच्या चेहऱ्यावर वरून हसू असलं तरी त्याच्या मागे किती दुःख लपलं आहे हे आपण कधीच सांगू शकत नाही. वहिनीने तिचे पूर्ण आयुष्य संसारासाठी, घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी समर्पित केले, पण तिला मात्र कोणाचेच प्रेम मिळाले नाही. तिच्या अडचणी, समस्या कोणीच जाणून घेतल्या नाहीत. वेळीच जर तिला नवऱ्याचे प्रेम, आपलेपणा मिळाला असता तर तिची आज अवस्था अशी झालीच नसती. काही महिन्यांनी तिची तब्येत अजूनच बिघडली आणि ती आम्हाला सर्वांना सोडून गेली. तिचे जाणे आमच्यासाठी खूपच दुःखदायक होते. तिच्या अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता, पण दादाला त्याचे काहीच वाटले नाही. तो तर या घटनेला एक सामान्य घटना मानत होता. नशिबात जे आहे तेच झालं असं मानत होता. वहिनीसोबत जे काही झालं त्यावरून हेच लक्षात येतं की जीवनात आपल्या माणसांची सोबत, त्यांची साथ, त्यांचं प्रेम मिळणं खूप गरजेचं आहे. प्रेम आणि आपलेपणा प्रत्येक माणसाची गरज आहे आणि ते जर मिळालं नाही तर व्यक्ती आतून तुटून जाते. वहिनीसोबत जे झालं ते कोणासोबतही होऊ शकतं. आजही तिच्या मुलीकडे पाहून मला वहिनीची खूप आठवण येते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.